वळूयात पुढल्या बातमीकडे। बनावट शिवसेनेच्या अधिवेशनात भाजपच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला असं संजय राऊत यांनी म्हटलंय। आम्ही भाजपसोबत युतीत होतो पण असं कधी केलं नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। तर संजय राऊत अज्ञानी आहेत, त्यांनी ठराव वाचले नसतील असं उत्तर राहुल शेवाळे यांनी दिलंय। मांडलेले ठराव हे बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचे ठराव होते असं देखील शेवाळे यांनी स्पष्ट केलंय। सेना के अधिवेशन डुप्लीकेट हुआ लेकिन नाम तो शिवसेना लेते हैं। शिवसेना के अधिवेशन में अभिनंदन का ठराव किसका है? तो बीजेपी के नेताओं का और बीजेपी का। आपने देखा शिवसेनेच्या इतिहासामध्ये गेल्या 60-65 वर्षामध्ये एवढी चाटुगिरी आम्ही कधी केली नव्हती। आम्ही युतीमध्ये होतो, आम्ही एकत्र होतो, आम्ही सरकारमध्ये एकत्र होतो, पण स्वतःला शिवसेना मानणारे हे डुप्लिकेट लोक अधिवेशन घेतात आणि कोल्हापूरच्या अधिवेशनात ठराव काय करतात? तर भाजपच्या अभिनंदनाचा। नाही, संजय राऊत हे अज्ञानी आहेत, त्यांनी ठराव वाचले नसेल। हे कुठलेही भाजपाचे ठराव नव्हते, हे बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचे ठराव होते। अयोध्येमध्ये श्री भव्य राम मंदिर निर्माण होणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं। 370 कलम रद्द करणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं, माननीय गृहमंत्री अमित शहाजींनी केलं। तर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव केला म्हणजे हा एक प्रकारे बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा ठराव होता आणि बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीच्या ठरावाला चाटुगिरी बोलणं म्हणजे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे ते कुठल्या स्तराला गेलेले आहेत की बाळासाहेबांच्या विचारांना पण विसरलेत, आता बाळासाहेबांना पण विसरलेले आहेत, बाळासाहेबांच्या स्वप्नाला पण